मी कुठेतरी जात असतो किंवा लिफ्टमध्ये थांबलेलो असतो, वर जायला खाली यायला, माझ्या शेजारी दोघं तिघं उभे असतात कानात घालून, त्यांचं गाणं मला ऐकू येत असतं. इतकं व्हॉल्यूमवर ते ऐकत असतात आणि हे सर्रास आहे. हो हो तर याचं काही ठरलेले निकष आहेत का, की कुठं पाहिजे म्हणजे इयरबड जर असतील तर ते कसे वापरले पाहिजेत, व्हॉल्यूम किती पाहिजे, असं काय सांगू शकाल? मोबाईलच्या हिशोबामध्ये 50% खाली पाहिजे व्हॉल्यूम कंट्रोल. मोबाईलच्या हँडसेटवरती जो आहे त्याच्यात 50%च्या खाली राहायला पाहिजेत नेहमी करता. बरं. आणि किती वेळ तर 1 तास झाल्यानंतर 20 मिनिटं निदान विश्रांती द्या कानाला. म्हणजे हे त्यातलं महत्त्वाचं आहे. पण व्हॉल्यूम कम करो हाच पहिला संदेश आहे. बरं. आता त्याच्यात पुन्हा असं झालंय बघा, म्हणजे आपण खूप असं अनालिटिकली क्रिटिकली बघत नाही. शास्त्रीय संगीत आपण कधीही मोठ्या आवाजात ऐकत नाही. करेक्ट. कारण गाण्याचं आवाजाचं सौंदर्य हे हळू आवाजात आहे. गाण्याची लयकारी आलापी कळण्याकरता, शार्पनेस कळण्याकरता आवाज हळूच लागतो. बरोबर. पण सध्याची जी लोकप्रिय गाणी आहेत, जी तालावर आधारित आहेत, जी हो. बीट्सवरती आहेत, हो. त्या लो फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि त्या मला जेवढ्या ऐकायला येते तेवढा मला आनंद मिळतो. नाचावंसं वाटतं, मला ऊर्जा मिळते. म्हणून त्याच्यात ना कोणी गाण्याचं सौंदर्य बघतायत नाही, शब्द नाही. बघतायत, काही हो, नाही. हो. तो फक्त एक रिदम आवडत हो, असतो. हो. आणि ती काय त्यातनं त्यांना मिळणारी ऊर्जा असेल हो. ती. म्हणजे ह्याच गोष्टी खूप चुकीच्या आहेत. किंवा आता नकळत बघा एक असं झालंय, या भोवतालच्या आवाजामुळे आपली बोलण्याची किंवा आवाजाची पातळी पण वाढायला लागली आहे. आपण मोठ्यांदा बोलतो. म्हणजे अगदी साधे तुम्ही रस्त्यावर असाल तर तुमचा आवाज आपोआप मोठा होईल, कारण ॲम्बियंट नॉईज, भोवतालचा आवाज मोठा आहे. होय. पण एखाद्याला आपण म्हटलं, अरे किती मोठ्यांदा बोलतोय, मग मी असाच बोलतो. म्हणजे आपल्या रक्तात भिनलंय आता ते. हो. आपण आणि हळू बोला म्हटलं तर अपमान वाटतो. हो. कारण ना आपलं सगळंच मोठं छान ना. म्हणजे ते वा वा. कटआउट असू दे, अंडरलाईन्ड आहे. खरं अगदी आहे. म्हणजे ते होर्डिंग असू दे, कटआउट असू दे, ते संगीत आणि वाजवा रे ना. आणि दुसरा फार महत्त्वाचा भाग आहे, त्याचा आवाज मला का ऐकायला येतोय? मग माझा आवाज आणखीन मोठा पाहिजे. म्हणजे तो मास्किंग इफेक्ट आहे. करेक्ट. आणि ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गणपती उत्सव, नवरात्री या सगळ्यात दिसतं. मंडळं जवळ-जवळ आहेत. होय. म्हणजे चौकाचं उदाहरण घेतलं तर 3 रस्त्याला 3 गणपती उत्सव आहेत. बरोबर. तर तिन्हीकडचा आवाज आला तो इथे मध्यभागी तो मोठाच होणार आहे. करेक्ट आहे. 3 दिशांनी नॉईज आलेला. केवढा मोठा गोंधळ असेल. आणि मग त्यांनी एक आपण थकतो, दमतो, याचा कोणाला विचारच नाहीये. खूप मोठे आवाज ऐकण्याने कान थकतात. शरीराला पण थकायला होतं. हे अजून कोणी समजून घेतलं नाहीये. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहितीच आहे की आपण खूप वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो, खूप वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. कारण आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळी माणसं खूप चांगलं काम करताना सातत्यानं आपल्याला दिसत असतात आणि मग त्यांचं काम, त्यांचा अनुभव आणि अर्थातच त्या अनुभवातून प्रेक्षकांना शहाणपण मिळावं, त्यांचे डोळे उघडावेत, त्यांचं जगणं सोपं व्हावं, हा त्यामागचा हेतू असतो. म्हणून अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना आपण इथं बोलावतो. आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर कल्याणी मांडके. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर. कल्याणीजींबद्दल त्यांचा बायोडाटा खूप मोठा आहे, म्हणून मी सुरुवातीलाच त्यांना म्हटलं की तुम्ही मला 2 ओळीतली ओळख सांगा, कारण वेळ खूप कमी असतो. तर त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे जवळपास 40 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या श्रवणतज्ज्ञ म्हणून काम करतायत. ध्वनी प्रदूषणाविरोधात त्यांनी लढा दिलेला आहे. अनेकांना म्हणजे अनेक जण ज्यांना श्रवण दोष असतो, त्यांचा दोष शोधून त्यावर उपचार करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अगदी मुलं असू देत किंवा वृद्ध असू देत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा फेलोशिप मिळवलेल्या त्या एकमेव भारतीय आहेत. आशा म्हणजे अमेरिकन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशन. स्पीच अँड हिअरिंग असोसिएशन. तर या संस्थेमार्फत जी फेलोशिप दिली जाते त्यातल्या त्या एकमेव भारतीय आहेत. यातून त्यांचं काम अधोरेखित व्हावं. तर आजचा विषय हा श्रवणाचा आहे. मुळात अलीकडच्या काळामध्ये ऐकणं कमी होत चाललंय समोरच्याचं. अशा वेळेला नको ते आवाज आपल्या कानावर आदळायला लागलेले आहेत आणि अशामध्ये खूप नवीन नवे प्रॉब्लेम्स समोर दिसत आहेत मॅडम मला. विशेषतः हा जेव्हा विषय येतो तो जनरली गणपती आला की विषय येतो, दिवाळी आला की विषय येतो. पण आता तो तेवढ्या सणांपुरता राहिलेला नाही आहे. हे तुम्हाला जास्त माहिती असणार आहे, कारण
तो दोष श्रवणदोष सगळ्यांमध्येच आहे. तर हा नेमका आत्ता श्रवणदोष हा प्रकार जो दुर्लक्षित आहे काही प्रमाणात, तो नेमका किती गंभीर आहे हे मला या एपिसोडमधनं हवंय एक. आणि दुसरी गोष्ट, 40 वर्षांचा अनुभव आहे तुमचा, तर आधी परिस्थिती काय होती, आत्ता परिस्थिती काय आहे आणि यातनं मार्ग काय असणार आहे, हेही मला यातून हवंय. तर तुमचं मनपूर्वक स्वागत, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. आणि मित्रमणेमध्ये आल्याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देतो तुम्हाला. एक नेत्रा इन्स्टंट मिल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. याच्यामध्ये सगळे महाराष्ट्रीय अन्नपदार्थ आहेत जे एअर टाईट आहेत आणि केमिकल्स नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, पटकन तयार होतात एका वाफेवर. तुम्हाला जरूर आवडेल. ठीक आहे. आणि अर्क ऑइल्स तर्फे ही कोल्ड प्रेस पद्धती, लाकडी घाण्या पद्धतीची तेल आहेत ज्यातही काही केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाहीये, तुम्हाला स्वयंपाकात उपयोगी पडेल. धन्यवाद. तर अर्क आणि नेत्रा फूड्स जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन त्यांच्याशी संपर्क साधू शकता, किंवा आता हे सांगत असताना स्क्रीनवर सुद्धा नंबर आला असेल, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ही दोन्ही प्रॉडक्ट्स मी वापरलेली आहेत, मला आवडतात, मी आजही वापरतो. तर सुरुवात करूया. 40 वर्ष सातत्यानं एक विषय घेऊन तो लावून धरणं हे सोपं नाही आहे. विशेषतः आपल्याकडे पटकन कोणी मानत नाही की मला कमी ऐकू येतं किंवा मला श्रवण दोष आहे, हे मुळात समजायलाच वेळ लागतो. अशा वेळेला तुम्ही हे इतकं मोठं काम करताय. आत्ता मला माहिती आहे की ध्वनी प्रदूषण खूप वाढलंय, त्याचा परिणाम पण खूप गंभीर होत आहे. तुम्ही त्यातल्या खूप जाणकार आहात. आत्ता काय सिनारिओ आहे लोकांमध्ये, हा जो आजार अदृश्य स्वरूपात आहे, तुमचं काय रिडिंग सांगतं? पूर्वी आपण असं मानत होतो की श्रवणदोष हा वयानुरूप येतो किंवा कदाचित कानाला मार लागला, इजा झाली तर, बाकी आम्ही सगळे छान आहोत. पण तसं नाही आहे ते खरं. कारण हा एजिंगची प्रक्रिया आहे. वयानुसार काही कानाच्या पेशी या क्षीण होऊ लागतात आणि त्यामुळे कमी ऐकायला येऊ शकतं. हे कोणत्याही वयाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपले कान 24/7 काम करतात. कान कधी झोपत नाहीत. डोळे बंद केले तर डोळ्याचं काम थांबतं, पण कानाला विश्रांती नाहीये. आणि त्यामुळे हे जे थकणं आहे कानाचं, हे वाढलंय. आणि हे वाढल्याचं कारण बाहेरचा आवाज. कारण सतत कानावर आदळल्यामुळे जो प्रमाणाबाहेर आदळतो आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या कानांना काम पण खूप करायला लागतं. आणि म्हणून आता हा दोष 25 दिसू शकतो, 40 दिसतो, 60. पूर्वी म्हणजे 60 वर्षाच्या नंतर श्रवणदोष असं होतं. बरोबर. आता तसं काही नाही. कोणाला कोणत्याही वयाला श्रवणदोष येऊ शकतो. पण त्याचा आपल्याकडे स्वीकार नाहीये. त्याचं महत्त्वाचं कारण, श्रवणदोष दिसत नाही. बरोबर. आणि म्हणजे डोळ्याला काही अडचण आली ना तरी ते मोबिलिटीला येतं. मी पटकन सरळ चालू शकणार नाही, संध्याकाळच्या ह्याच्यात उजेडात मला कमी दिसत नाही वगैरे. कानाच्या बाबतीत तसं होत नसतं. काहीतरी ऐकणं कमी झालं किंवा एखादा शब्द गेला, आपल्याला बिनमहत्वाचं वाटतं. किंवा मला आता 40 वर्षाच्या अनुभवात आलंय, सगळेजण कोणत्याही वयाचे असू देत, ते कायम म्हणतात मी विचारात असतो. का माझ्या डोक्यात काहीतरी असतं. मला नेहमी वाटतं भारत खरं विचारवंतांचा देश व्हायला पाहिजे होता. पण तो विचार नसतो, तो भोवतालच्या वातावरणातनं तुम्ही कट ऑफ झालेले असता. कारण जे सहजपणे ऐकायला यायला पाहिजे ते कळत नाही. म्हणजे आता साधे मी खाली बघून काहीतरी इथे बघतीये, तुम्ही मला विचारलं काही, तर मी मला म्हणाला मला कळलंच नाही. मग आता मी ऐकलं नाही म्हणणार नाही, माझं लक्ष ना तिथे होतं. म्हणजे या एक्सक्युजेस दिल्या जातात आणि या सगळ्या स्वरूपात असतात. म्हणजे मग काय, हा ना तोंडातल्या तोंडात बोलतो, किंवा इथे येतो, इकडे आवाज खूप मोठा आहे म्हणून मला त्रास झाला. बिनमहत्वाचं होतं, मीच ठरवलं ऐकायचं नाही. ऐकायचं नाही, आपल्याला चॉईसच नाही आहे. कानावर पडलं की ऐकणार. ते महत्वपूर्ण आहे की नाही, अर्थपूर्ण आहे की नाही, हा वेगळा मुद्दा. बरोबर. कान संवेदना देणार आहे. बरोबर. आणि ती आता भोवतालच्या वातावरणातल्या आवाजाची पातळी वाढल्यामुळे ती संवेदना कमी व्हायला लागली. म्हणजे अगदी साधं, या शांत वातावरणात सगळं छान वाटतंय, पण तुम्ही कल्पना करा, तुम्ही वैशाली रेस्टॉरंटमध्ये आहात, कसं ऐकणार आहात नीट? 2 व्हीलरवरनं स्कूटरवरनं चाललेले आहात, तर इतका आवाज आहे की मागच्या सीटवर बसलेल्या माणसाला समोरचा काय बोलतो कळणार नाही. एक तर समोरच्याचा आवाजाचा थोडं पुढे आहे, हा मागे आहे, पण तरी कळणार नाही. आणि मग पुन्हा आपण म्हणतो फोन कसाच ऐकायला येतो,
तुझा सगळा इंटरेस्ट फोनमध्ये आहे, माझं ऐकायचं नाहीये. हम्म. म्हणजे ही वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये. बरं. पण त्याला स्वीकार नाही हेच खरं कारण आहे. मला कमी ऐकायला येतं हे मान्य होत नाही. पण मला कमी ऐकू येतं हे हे कसं ओळखायचं? खरं ना, कमी ऐकायला येतं हे नेहमी दुसऱ्यांना आधी कळतं. तुमच्या वर्तनातनं कळतं. म्हणजे मी म्हटलं की चहा घेणार का? आणि तुम्ही उत्तरच नाही दिलं म्हणजे तुम्ही ऐकलं नाहीये. बरोबर. पुन्हा ऐकणं ना इतकं बदलत असतं. म्हणजे 3 ते 5 फुटावर ऐकण्याची प्रक्रिया, 5 ते 7 फुटावरनं, 10 फुटावरनं बरोबर. आणि भोवतालच्या वातावरणाबरोबर ते कान कसे ॲडजस्ट होतात. बरोबर. त्यामुळे मगाशी ऐकलं आणि आता ऐकलं नाही असं वाटत असतं. पण म्हणून यात सगळ्यात इतरांना सगळ्यात आधी कळतं तुम्ही ऐकलं नाहीये. बरं. मग स्वतःला कळतं आणि त्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट येतो, की बरं. मी ऐकलंय, कमी ऐकतोय हेच जर मान्य नाही किंवा हे पटलं नाहीये, तर पुढची कुठचीच पावलं उचलली जात नाहीत. बरोबर. त्यामुळे आणि मग इतरांनी सांगितलं एकदा कान तपासून घ्या, आपण डॉक्टरांकडे जाऊ, तर मग आपण जस्टिफाय करतो की त्याची कशी गरज गरज नाहीये. नाही. त्यामुळे ते नेहमीच बॅकसीटला जातं. आता तुम्ही श्रवण दोष म्हणताय की वेगळ्या प्रकारचा असतो. मुळात हे काय प्रकार असतो? श्रवण दोष म्हणजे काय असतो नेमका? फक्त ऐकून येणं म्हणजे श्रवण दोष? हां, म्हणजे कमी ऐकायला येणं म्हणून श्रवणदोष ब्रॉड टर्म बरं. झाली एक हे. बरं. पण आपला बाह्य करणे, मध्य करणे, अंतर करणे त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात. बरं. ते अर्थात त्याची चिकित्सा केली, टेस्ट केली तरच कळणार आहे. हं. कानाच्या पडद्याला भोक आहे किंवा का आपण शाळेत शिकलोय हाडाची साखळी कानातली वगैरे, तर त्याच्यामध्ये काही दोष असेल, इन्फेक्शन असेल. आजारपणामध्ये किंवा औषधांचे साईड इफेक्ट म्हणून सुद्धा कमी ऐकायला येत असतं. असं होतं? कोविड नंतर आमच्या हे खूप लक्षात आलं. अनेकांना श्रवणदोष निर्माण झाला किंवा होता तो वाढला. बरं. आणि त्यावेळेला त्याचा सर्वांचाच अभ्यास त्या बाबतीत कमी होता. हो, हो. त्यामुळे पण आता म्हणजे पण ॲट द सेम टाईम म्हणजे ऑटोटॉक्सिसिटी म्हणतात, औषधामुळे होणारे दुष्परिणाम कानावरती हे नोन आहेत. मग काही हेवी अँटिबायोटिक्स दिली, काही विशिष्ट औषधं दिली, पण त्याची काही वेळा गरज असते. म्हणजे आता किडनीचा आजार आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, तिथे औषधं ही गरज आहे. बरोबर. त्याचा साईड इफेक्ट म्हणून श्रवणदोष येईल. बरोबर. त्यामुळे अशा वेगवेगळ्या परिणामी होऊ शकतात. कानाला इजा झाली. आता मी जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेचा थोडंसं हे सांगते. कानाखाली आवाज काढणं हे कॉमन होतं. आणि एका शाळेमध्येच म्हणजे मी टेस्टिंगला गेले होते आणि 10-12 मुलांचा डाव्या कानातच दोष निघाला. मला शंका आली माझं मशीन खराब आहे. सगळेजण कसे डाव्या कानातच दोष असलेले होत आहेत. तर मी एका मुलाला विचारलं, "काय रे तुला का डाव्या कानाने कमी ऐकायला येतंय?" "मामाने मारलं." मग मी त्या पुन्हा 10 मुलांना विचारलं. कारण माझ्या लक्षातच नाही आलं की असं काय होऊ शकतं. आणि प्रत्येकाने सांगितलं, याने मारलं, त्याने मारलं. कारण मारामारीमध्ये फटाक हा अगदी आणि आपला हात नेहमी इकडच्या बाजूला जातो म्हणजे. त्यामुळे ही इंजुरी आहे. बरोबर. आता कदाचित प्रमाण कमी झालं असेल, पण माझा जरा विश्वास कमी आहे कारण हल्ली कोणत्याही कारणाने मारामारी होते. त्यामुळे कोणाचे कान खराब झाले ते मोजताच नाही येणार आहेत म्हणजे. पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, गेले 20 वर्ष म्हणूया आपण, तेव्हा लोकांना काय प्रॉब्लेम्स होते आणि आता काय प्रॉब्लेम्स आहेत? काय बदललंय खूप जास्त? त्यावेळेला ना अगदी खरंच खूप कमी ऐकायला लागलं. म्हणजे 60-70% दोष असला की लोक यायची. आता ती सौम्य स्वरूपाचा दोष असला तरी यायला लागलीत. विशेषतः हे IT किंवा ह्या ऑनलाईन मीटिंग्स किंवा याच्यात मीटिंगमध्ये हे त्यांना आपल्याला नीट ऐकायला येत नाही हे लक्षात यायला लागलं. बरं. सुरुवातीला पुन्हा त्याच्यात असं होतं की ॲक्सेंटला दोष दिला जायचा. माझं फॉरेनरशी काम चालू आहे, मग त्यांचा ॲक्सेंट मला समजत नाही वगैरे अशा ह्याच्यात. पण त्या ह्याच्यात आता सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे दोष असलेली लोक पण मला नुसता कान तपासून घ्यायचंय म्हणून येतात. ही सुद्धा मोठी प्रगती आहे. अगदी 100%. कारण अशी जाणीव होणं. दुसरा एक महत्वाचा भाग आहे, कानामध्ये काही वेळा आवाज यायला लागतो. म्हणजे त्याला कर्णनाद म्हणतात बघा. बाहेर कुठचाही आवाज नाही ना, कानामध्ये सुई असा आवाज येतो. आपल्याला सगळ्यांना आलेला असतो अनुभव. तो सतत यायला लागला म्हणजे कानाला कुठेतरी ती इजा झालेली आहे. कुठच्या तरी रासायनिक प्रक्रिया बदललेल्या आहेत. ती लोक यायला लागलेली आहेत की अशा प्रकारचा. कशामुळे येतो? त्याला थोडी वेगवेगळी कारणं आहेत, पण त्यातला ना भोवतालचा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण त्यातलं फार मोठं कारण आहे की सतत ओव्हर स्टिम्युलेशन कानाला होत असल्यामुळे आणि विशेषतः या मिरवणुका आणि ह्याच्यामध्ये तर खूप मोठ्या आवाजात अनेक तास असल्यामुळे
हं. तसा तो आवाज येतो. तो काही वेळा तो थांबतो, काही वेळा तो तसाच राहतो. याच्यामध्ये मला ऐकू कमी येते किंवा मला बरोबर ऐकू येते. ह्याची सेल्फ टेस्ट काय असते का? घड्याळाची टिक-टिक ऐकावी की आता पण तीही गेली आहे. हो, ती आता पण ते गेली. आहे म्हणजे ना. अशा ह्याच्यात किंवा मोबाईलवरनं कळू शकेल. मोबाईलचं कसे म्हणजे आता समजा हा एपिसोड बघून खरंच एखाद्याला वाटेल, की बाबा मला खरंच कमी ऐकू येतंय का? तर मी एकदा चेक करतो. तर कसं चेक करायचं आता एखाद्याने? खरं ॲप आहेत तसे सेल्फ बरं, हिअरिंग टेस्टचे. म्हणजे ते बरं, करून बघायला हरकत नाही. पण बरं. साधं एक कुजबुजणं म्हणजे हं, व्हिस्पर हं. हा 30 डेसिबलचा आवाज आहे. तर बरं. 2 किंवा 3 फुटावर कुणीतरी कुजबुजलेलं बोललं, समजलं, हं, तर मग कळू शकेल आपलं हिअरिंग चांगलं आहे. आणि त्याच्याही सरळ आपण बाकीच्या सगळ्या टेस्ट करतो, डोळे तपासून घेतो. हं, तसे कान एक तपासून घ्यायला पण काहीच हरकत नाहीये. म्हणजे मला शंका येतेय, दब्ब हं, आवाज वाटतोय, कानात आवाज घुमतोय, हं, कानातला स्पष्टपणा गेलाय, हं. आवाजाची क्वालिटी बदलली आहे. ज्यांना गाण्यामध्ये विशेषतः रस आहे, त्यांना गाणं पहिल्यासारखं वाटत नाही. हो, हो. ते बरं. त्यामुळे त्यांची टोनल क्वालिटी बदलली. हं. तर तो एक महत्त्वाचा भाग पण मग राहतो ते. असं जर काही घडलं असेल, तर उपचाराने ते नीट करता येतं? कानाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींना उपचार नाहीयेत किंवा मर्यादित आहेत. बरं. म्हणजे मध्य कर्णातले दोष, इजा झाली तर ती बरी करता येते, मार लागला, इन्फेक्शन झालं वगैरे. हं. पण हा अंतर्कर्णातला दोष आहे म्हणजे कानाच्या पेशी क्षीण झाल्या बरं, आणि म्हणून ऐकायला येत नाही, हा कायमस्वरूपी दोष असतो. बरं, आणि म्हणूनच याच्या बाबतीत जाणीव जागृती ही वेळच येऊ देऊ नका. बरं. म्हणजे तुम्ही जेवढी कानाची काळजी घ्याल, ती त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कशी घ्यायची काळजी कानाची? मोठ्या आवाजात जाऊ नका. कसं शक्य आहे? आपण सगळ्यांच्याच करता काळजी घ्यायला गेली पाहिजे आहे ना, म्हणजे. खरं आहे. आणि ह्याच्यातनं WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी फार मोठं हे म्हणजे काम हातात घेतलंय. 2017 पासून हं, वर्ल्ड हिअरिंग डे म्हणून सुरू झालंय. हं. मला ते फार आवडतं. वर्ल्ड डेफनेस डे नाही म्हणत आहेत. वर्ल्ड हिअरिंग डे हां, म्हणजे व्हेरी नाईस, श्रवण दिवस व्हेरी असं आहे. नाईस. हे चांगलं पॉझिटिव्हिटी ऐकायला आहे. आहे त्याच्यामध्ये. ऑप्टिमिस्टिक आहे. हं. त्या पद्धतीने याच्यामध्ये काम होते. आणि असं म्हटलं जातं, की जगातल्या सगळ्या पॉप्युलेशनच्या 20% लोकांना कमीच ऐकायला येतं. आणि त्याची बापरे! नोंदच नाहीये. कारण हा जो स्टिग्मा आहे ना, हा हं. जागतिक आहे. हा फक्त काही भारतीय याच्यातला किंवा शिक्षण किंवा सोशल इकॉनॉमिक कंडिशन त्याच्यातला कशाशीही नाहीये. नाहीये. कोणालाही सांगायला आवडत नाही मला कमी ऐकायला येतं. आणि त्यामुळे 20% जर पॉप्युलेशन आणि 2050 मध्ये हा आकडा खूप मोठा होणार आहे. म्हणजे सध्याच्या हिशोबाने जागतिक स्तरावर 250 कोटी लोकांना सौम्य, मध्यम, तीव्र अशा स्वरूपाचा दोष आहे. बापरे! आणि त्यातले 50% हा नंबर आणखीन मोठा होत जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे केलं, की 12 ते 35 वयोगटातले हे व्हल्नरेबल ग्रुप आहेत. कारण ते सगळ्यात जास्त नॉईज एक्सपोजरमध्ये काम करतायत. मोठे आवाज. पूर्वी फक्त आपल्याला मोठा आवाज कारखान्यातला माहिती होता. होय. आणि बाकी बाहेर असं काही फार नव्हतं. नसायचं. आपण तसे शांत जगात होतो. हो. पण आता माझं ऐकलं पाहिजे. तुम्ही खूप महत्त्वाचं सांगता बरं का. 12 ते 35 वयोगट हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मग मला असं वाटतं, की तुम्ही जे म्हणता ना, की खूप एक्सपोज झालेले होत असतात. त्याचं मुख्य कारण मला अगदी वाटतं ते इयरफोन टाकत राहायचे, हेडफोन्स लावून सतत गाणी ऐकायची. इथपासनं अनेक गोष्टी त्याला कारणीभूत. तुम्हाला काय वाटतं? अगदी, अगदी. तेच खरं कारण आहे. कारण बघा इयरबड किंवा मोबाईलच्या कोळाईमधनं तुम्ही ऐकत असाल, हेडफोन्स लावले, तरी कानाच्या अगदी जवळ आवाज जातो. होय. कानाचा पडदा खूप जोरात व्हायब्रेट होत राहतो आणि त्यामुळे ती तीव्रता जास्त आहे. तो जर इथे लांब राहिला तर वेगळा आवाज राहील. तो इथे म्हणजे ती जी हं, तीव्रता आहे, हा हं. एक महत्त्वाचा भाग. किती तास ऐकता, हाही बरोबर, एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर, कोणत्या व्हॉल्यूमला ऐकता, बरोबर. हा पुढचा भाग आहे. होय. म्हणजे WHOच्याच गाईडलाईन्सनी आता मोबाईल हेडसेटवरती कदाचित तुमच्या काहींच्या फोनवर लक्षातही आलं असेल, आजचा डोस संपला म्हणजे हं, किंवा तुम्ही हं, यू हॅव क्रॉस द व्हॉल्यूम हं. लिमिट हो, असं वगैरे येतं. मेसेज येतात. हो. हे जाणीव जागृतीचे कार्यक्रम सुरू केलेत. जाणीव करून द्या, बरं. थांबायला सांगा आणि हे फार आवश्यक आहे. पण अजून कोणी तसं म्हणावं तसं ऐकत नाही. कारण त्यातला महत्त्वाचा भाग आहे मेरी मर्जी. कान जेव्हा थकतो, तो तुम्हाला सिग्नल देतो, की मी थकलोय? आपल्या वर्तनातनं कळतं म्हणजे असं कानाशी नाही. पण आता तुम्हाला माझे साधारण काही प्रश्न खूप बालिश वाटतील नाही, कदाचित, नाही, नाही, नाही. पण असं नाहीये. म्हणजे आपल्या वर्तनात बदल होतो. बरं, इरिटेबिलिटी येते बरं. किंवा
म्हणजे आता बास करा ना असं जे आपण म्हणतो, हा. आता मला काही Irritation ऐकायचं नाहीये, येतं. म्हणजे बिहेवियर आपलं वर्तनात बदल होतो. म्हणजे साधं एक अगदी मी खूप वेळा सांगत असते सगळ्या ह्याच्यात, 9 ते 5 काम केलं, छान दमला असाल ठीक आहे, म्हणजे रुटीन आहे, काही फार मोठं वाटत नाही. 5 वाजता बाहेर पडलात, स्कूटरवरनं जायला लागलात, 1 तासभर गाडी हे केली, चालवली वगैरे काय जे असेल, आणि घरी गेल्यावर तुम्ही जोरात ओरडता घरच्यांच्या, म्हणजे चहा द्या, हे काय पसारा कसला केलाय वगैरे. म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्ही चिडचिड नव्हती, पण ती चिडचिड त्या 1 तासामुळे झालेली आहे. आणि मग असं जर त्यांना म्हणलं, "अरे कशाकरता चिडता? काय झालंय? असं काय आहे?" तोही माणूस म्हणतो, "मी खरं असं नव्हतो, पण मी झालोय." मग आपण बाकीच्या स्ट्रेसर्सना कारणं देतो. पण ध्वनी किंवा गोंगाटाचं प्रदूषण हाच पहिला स्ट्रेसर आहे. त्याने इरिटेबिलिटी येते, चिडचिड होते, ब्लड प्रेशर वाढतं, झोप लागत नाही, आणि हे नोंदी आहेत या सगळ्या. म्हणजे ह्याचे काही असं सांगोंगे खोटे नाहीये. नाहीये. नाही, तुम्ही आता महत्वाचा मुद्दा काढलात की 12 आणि 35 वय हे जे महत्वाचं आहे वय, तर तुमच्याकडे खूप अशा केस स्टडीज येत असतील, वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन मुलं येत असतील, महिला येत असतील, तर त्या केस स्टडीज सांगा ना, की तुम्हाला चकित करणाऱ्या काही केस स्टडीज आहेत का, किंवा सांगण्यासारख्या की काय झालं होतं? बेसिकली आता गेल्या 4-5 वर्षात ना, म्हणजे ते बारातीत नाचलो आणि मग कानात दडा बसला, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या दिवशी दडा बसला वगैरे, हे सगळ्यात कॉमन आहे. म्हणजे हा भाग असतोच. फक्त खूप वेळानं सगळ्यांना वाटतं हा दडा आहे, म्हणजे ब्लॉकेज, आपलं काहीतरी मळ अडकलाय किंवा काहीतरी झालंय असं वाटत राहतं, आणि 2 दिवसांनी बरं होईल. म्हणून मग 2 दिवस सगळे 2-3 दिवस शांत बसतात इग्नोर करतात. आणि मग नंतर येतात. खरं अशा प्रकारचा जर आघाताने एकदम जर सडन हिअरिंग लॉस झालाय, तर त्याला 48 तासाच्या आत ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. कारण कानामधली रासायनिक प्रक्रिया बदलल्यामुळे ते झालेलं असतं, बरं. आणि त्याला पुन्हा वर खेचण्याकरता ताबडतोब औषधोपचार व्हायला पाहिजे. त्यामुळे हे होत बरं, नाही. बरं. आता दुर्दैवाने असं आहे ना, आपण फार संवेदनशील आहोत. म्हणजे ढोल ताशाच्या संदर्भामध्ये मी बरीच लोकांशी बोलायचा आणि प्रयत्न करत होते किंवा सांगत होते, कारण तो आवाज सगळ्यात जास्त राहतो, आणि त्याच्यानंतर स्पीकरच्या भिंती, बरं. या 2 गोष्टी ज्या आहेत या खरंच म्हणजे थांबवा असं सांगायची पण वेळ ढोल आली. ताशांचा आवाज जास्त असतो डॉल्बीपेक्षा, त्या नाही, स्पीकर्स आता या पेक्षा? 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ढोल ताशाच्या बाबतीनं आपण जवळ असतो त्याच्या, आणि तो वादक आहे, त्यालाच तो त्रास होणार आहे जास्त. होय. तो, आणि प्रत्येक वेळेला तो हिअरिंग लॉस नाही, म्हणजे पहिला श्रवणदोष येत नाही. त्या काही पेशी क्षीण झाल्या आहेत किंवा काही असं, मी जसं म्हटलं बरं. की चिडचिड होते, डोकं दुखतंय वगैरे वगैरे, ही लक्षणं म्हणून त्याच्याकडे बगितलं जात नाही. कारण पुन्हा ती झिंग असते, बरोबर आणि आहे. आपल्याला वाटतं आपलं पारंपरिक सगळंच छान आहे. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअली त्याचं फ्रिक्वेन्सी अनालिसिस वगैरे तो अभ्यास पण मी केला, बरं. आणि त्याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, मूलभूत वारंवारिता त्या वादनाची जी आहे, ती शरीराला इजा करणारी आहे, होल बॉडी व्हायब्रेशन्स म्हणून आहे. त्यामुळे वादनाबद्दल मला काही म्हणायचं नाही. ती किती वाद्य एका वेळेला आणि किती वेळ वाजवायची, याचं काहीतरी गुणोत्तर हे केलं पाहिजे. म्हणजे पुन्हा तेच येतात, आमच्या मंडळात 50 लोक आहेत, आमच्या मंडळात 100 आहेत, हे त्याला उत्तर नाहीये म्हणजे. आणि विश्रांती, थांबा, 20 मिनिटं वाजवायचं नाही मध्ये, कानाला विश्रांती मिळू दे, ते कोणी पाळत नाही. आणि स्पीकरच्या भिंती तर म्हणजे नाहीच. अशक्य आहे. कारण एक आहे, तुम्ही तिथनं गेलात तरी तुम्हाला होल बॉडी दरदरतोय. व्हायब्रेशन जाणवतात म्हणजे, होय, होय. आणि ते थांबलंच पाहिजे, म्हणजे त्याला दुसरा काहीच पर्याय नाही. कोणत्याही निकषाने स्पीकरच्या भिंती ह्याला जस्टिफिकेशन नाहीये. कारण त्या किती लावायच्या, किती आहे, आणि पुन्हा तेच आहे, 10 मीटरवरनं किती जण ऐकणार आहेत तुमचं गाणं, 50 मीटरवर किती, 100 मीटरवर किती, सगळी भोवताली जवळच असतात ती लोकं. होय. तुम्ही जेव्हा मांडव लक्षात घ्या, ती वरात असेल, ती मिरवणूक असेल, ते स्पीकरच्या भिंतींच्या तिथेच नाचत असतात. ठीक आहे, 200 फुटावर कोणी नाचत नसतं त्याच्याकरता. होय. मग खरंय. तुम्हाला जेवढा ऐकायला येईल तेवढाच आवाज ठेवा ना. तो 500 मीटरवर पोहोचला पाहिजे असं नाहीये गणित ते. पण मग तुम्ही जेव्हा, मग मी तुमच्या लढ्याकडे येतो, ध्वनी प्रदूषणाविरोधात जो तुम्ही लढा दिला, जो मी आता उल्लेख केला, तो त्या ध्वनी प्रदूषणाचाच भाग आहे. तुम्ही तो लढ्याचा एक अनुभव सांगा ना, का तुम्ही असं ठरवलं? मग तो देण्यासाठी काय केलं? सरकार दरबारी रिस्पॉन्स कसा होता? आत्ता काय सिनारिओ आहे? खरं 2000 म्हणजे ध्वनी प्रदूषण कायदा 2000 पासून चालू आहे. होय. आणि हे मान्यच होत नव्हतं, आणि थोडंसं म्हणजे
लोकांच्या भावनांचा विचार करता असं लक्षात येईल कुठेतरी त्याची सुरुवात न त्या उत्सवाशी जोडली गेली की गणेशोत्सवात असं होऊ नये वगैरे. खरं ध्वनी प्रदूषण 365 दिवस आहे. ते फक्त काय गणेशोत्सव किंवा नवरात्रीपुरतं मर्यादित नाही आहे. फक्त त्यावेळेला त्याची पातळी जरा जास्त वर जाते आणि म्हणून ती लोकांना जाणवायला लागली. त्यामुळे एक सामाजिक भान म्हणून म्हणजे इम्प्लिमेंटिंग अथॉरिटीज किंवा जे आहेत पोलिसांना त्या दिलेल्या आहेत अथॉरिटीज वगैरे, जाणीव जागृतीचं काम त्यांनी अजिबात केलं नाही. आणि मग एकदम आम्ही खटले भरायला लागलो की सगळे रिबेलच होणार ना. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे खटला भरला की बॅकडोर एंट्री आहेच, काय Correct, करायचं correct. वगैरे अशा ह्याच्यात. त्यामुळे सुरुवातीचा काळ सगळा जरा त्याच्यामध्ये जास्त गेला. बरं. मग त्याच्यानंतर जो ध्वनी प्रदूषण कायदा रात्री 10 नंतर ध्वनी नको असं आम्ही मान्य केलं. मग म्हणजे स्पीकर्स नकोत असं. पण म्हणून त्याला पर्याय ढोल ताशा नाहीये ना. लोकांनी असं केलं तुम्हाला स्पीकरच्या भिंती नको आहेत ना, आम्ही बंद ठेवतो, आम्ही ढोल ढोल ताशा ताशा वाजवतो. पण ध्वनी हा ध्वनीच आहे. म्हणजे तो त्या कोणत्याही बरोबर, माध्यमात नाही बरोबर. केला तर. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, दुसऱ्याबद्दलची एक जाणीव म्हणून वाटली पाहिजे. म्हणजे सायलेन्स झोन, शांतता क्षेत्र जे म्हटलेलं आहे, त्याचा आपण कधी सन्मानच केला नाही. मग त्या शाळा असू देत, हॉस्पिटल असू दे, छे छे. दुसऱ्यांना माझ्यामुळे त्रास होतो याबद्दल आपण कधी बोलतच नाही. कारण म्हणजे मला तर कायम तुम्ही कशाला बाहेर पडता, घरात बसा ना, मग काय काय म्हणायचं कारण आहे. तुम्हालाही आपण म्हणतात असं? घरामध्ये पण मला त्रास होतोय. आणि खरं आहे. आता म्हणजे ह्याच्याही पुढे जाऊन बघा, वाहनांचं प्रदूषण तर आहेच, पण हॉर्न वाजवणं हो. हा एवढा मोठा विचित्र भाग झालेला आहे. म्हणजे सिग्नलला तुम्ही थांबलेले आहात, तर पुढची गाडी हलत नाहीये, तर तुम्ही मागच्या गाडीने हॉर्न वाजवून काय काय उपयोग होणार आहे? आहे? आणि एका सिग्नल पासून दुसऱ्या सिग्नल पर्यंत जायला लागणारा वेळ तेवढाच राहणार आहे. हॉर्न वाजवण्याने तो कमी होत नाहीये. आणि तिसरा महत्वाचा भाग असा आहे की हॉर्न कशा करता वाजवायचा, तर लोकांना ओरिएंटेशन यावं की कोणतं वाहन आहे वगैरे या स्वरूपात. पण मी इथे उभी आहे आणि माझ्या मागे 4 स्कूटर किंवा कार्स आहेत. 4ही लोकांनी जर मला हॉर्न वाजवून सांगायला लागलं तर मला कळणारच नाही की डावीकडचं वाहन आहे का उजवीकडचं आहे. कारण तो एकाच रांगेत सगळे उभे आहेत. बरोबर. म्हणजे आपल्याला जर धोक्याची सूचना आहे किंवा काय, आणि जो राईट ऑफ वे आहे ना, म्हणजे कोणी पुढे जावं, हा नियम कोणाला समजलाच नाहीये. म्हणजे मला खूप असं वाटतं की शाळा कॉलेजमध्ये ह्या ज्या काही नियम आहेत ते खरं लहान वयातच शिकवले असते तर बरं झालं असतं. म्हणजे आता साधं आहे, प्रमुख रस्त्याने वाहन जात असताना दुसऱ्या बाय लेनमधनं कोणी आलं तर थांबलं पाहिजे ना. बरोबर. पण तो काय म्हणतो, मी आधी आलोय. माझा रस्ता प्रमुख आहे. तू थांब. म्हणजे माफ करा मी म्हणते, पण रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, असं खरंच एकेकाळी आहे. घडलंय. आता प्रत्येक जण तसंच म्हणतंय, हा माझा रस्ता आहे. खरंच आहे. म्हणजे दुसऱ्याला जागा द्यायची, दुसऱ्याला म्हणजे सौजन्य हा प्रकारच नाहीये. आणि त्यामुळे नुसते हॉर्न वाजत राहतात आणि त्यामुळे पुन्हा आवाजाची नाही, पण पातळी मला वाढते. खात्री आहे की आपण जेव्हा रस्त्यानं जात असतो तेव्हा एखादा हॉर्न 3दा वाजला तरी इरिटेशन यायला लागतं. मी स्वतः चिडतो. म्हणजे अगदी शिवीच येते माझ्या तोंडामध्ये. म्हणजे मी पण एका पॉइंटला आता कडेलोटच होणार आहे माझा सुद्धा. प्रत्येकाची अवस्था अशीच आहे अगदी अगदी की इतकं ऑलरेडी तो सरप्लस आहे की तुम्ही इरिटेटिंग आणखी 2दा 3दा केलं की तो चिडणार आहे. असं म्हणजे एक फुगवटा दिसतो मला, एक सूज आहे सगळी. अगदी अगदी कोणत्याही क्षणी हे होऊ शकतं. मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा लढा देत होता म्हणजे देताय, सरकार दरबारी तुम्ही काही मागण्या केल्या होत्या का? किंवा सरकारशी काही बोलणं झालं होतं का? काय त्यांनी मागण्या मान्य केल्या का? शिष्टमंडळ एकमेकांशी काय बोलतं नेमकं? खरं खरं शिष्टमंडळाने याची सरकार दरबारीची गरजच नाहीये. कारण कायद्याचं योग्य प्रकारे पालन हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण ते जे नियम आहेत ते इतके स्पष्ट आहेत, पण त्याचा खरं कोणी अभ्यासच केला नाहीये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता कोर्टामध्ये बऱ्याच त्याच्या केसेस वगैरे झालेल्या आहेत. डॉक्टर बेडेकर ठाणेचे त्यांनी खूप मोठा लढा दिला. कारण त्यांच्या हॉस्पिटलच्याच बाहेर हे मंडळ आणि या बऱ्याच गोष्टी हे होत्या वगैरे. ती केस इतके वर्ष झाली, आता मागच्या वर्षी निकाल लागला, 10 पासून चाललेलं होतं वगैरे. तर मी थोडा वेगळा रस्ता घेतला. म्हणजे आधी मीही वेगवेगळ्या पद्धतीने लढत होते, पण 2 वर्षापूर्वी ग्रीन ट्रिब्युनल आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, तिथे गेलो. कारण म्हणजे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस, पोल्युशन याचे सगळ्याचे अधिकार त्या ट्रिब्युनलला दिलेले आहेत. बरं. आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला नियम माहिती आहेत, सगळे माहिती आहेत, गाईडलाईन्स द्या. आता याचे पालन करण्याकरता काय काय करायचं. बरं.
आणि 24 मध्ये हे केलेलं होतं आणि खरंच अतिशय सुंदर म्हणजे अभ्यासपूर्ण निकाल होता. मला एवढं कौतुक वाटलं, की हे मंडळ असं शास्त्रीय दृष्टीने त्याच्याकडे बघतंय. म्हणजे त्यांनी सांगितलं, की 50 फुटाचा जर विड्थ असलेला मांडव असेल, तर 2च स्पीकर असू देत किंवा त्याचं तो अंतर कसं ठेवायचं किंवा महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन्स दिल्या, की याच्या नोंदी कशा ठेवायच्या, याचा रिपोर्ट आम्हाला कसा पाहिजे वगैरे, वगैरे. अतिशय चांगलं हे होतं. त्याच्यामध्ये दुर्दैवाने ढोल ताशाचा मंडळ किती 30 लोकांचा हवं वगैरे असा उल्लेख होता. काही लोकांच्या भावना दुखावल्या आणि ते सुप्रीम कोर्टात गेले. आता सुप्रीम कोर्टाने खरं म्हणजे एकंदर 11 सूचना आहेत, त्यातली ही काहीतरी 7 नंबरची सूचना होती, की ढोल ताशाचं मंडळ हे 30 लोकांचं असावं एका वेळा आणि एका गणेश मंडळाला फक्त 2च अशा प्रकारचे पथक परवानगी आहे वगैरे. तर सुप्रीम कोर्टात दिले. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला त्या विधानाला फक्त स्टे दिला. आम्ही असा अर्थ लावला या सगळ्या निर्णयाला स्टे आणि त्यामुळे म्हणजे मला खूप बरं वाटलं होतं काहीतरी छान आणि महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडे म्हणजे फार मला कौतुक वाटतं. मी त्यांना पार्टी केलेलं होतं, की तुम्ही हे काम करत नाही आहात वगैरे आणि हा जेव्हा निकाल आला तेव्हा मी त्यांच्याकडे भेटायला गेले. तर माझं एवढं स्वागत केलं, अरे मांडके मॅडम आले आहेत बघा, त्यांनी हे केलं. म्हणजे त्यांनाही ते आवडलं होतं, की हे चांगल्या प्रकारे झालंय आणि खरोखर सुंदर तयारी केली होती त्यांनी. नोंदी कशा ठेवायच्या, काय काय करायचं त्याच्यात त्यांनी केलं. पण हा स्टे आल्यामुळे पुन्हा सगळंच बारगळलं. पण अजून माझा लढा चालू आहे. म्हणजे आता पुन्हा मी फाईल केली आहे केस आणि त्याच्यात पुन्हा असं झालं मजेशीर भाग, की डेटा लागतो काही गोष्टीला. तर पुण्यामधल्या गणेशोत्सवाचा डेटा भरपूर होता. त्यामुळे तो आम्ही आधारभूत म्हणून मांडला होता, की बघा गेल्या 20 वर्षातली काय स्थिती आहे वगैरे वगैरे अशा ह्याच्यात. तर लोकांनी त्याचा अर्थ असा कळला, की हे जे नियम आहेत किंवा मार्गदर्शक सूत्र आहेत, ही फक्त पुण्याला लागू आहेत, बाकी कुणाला नाही. आणि ट्रायब्युनल वेस्ट झोन करता काम करतं. म्हणजे 3 राज्य याच्यामध्ये येतात, गुजरात, महाराष्ट्र, गोवा वगैरे अशा ह्याच्यामध्ये आणि पण ते मान्य करायलाच तयार नव्हते. त्यामुळे आता थोडा वेगळ्या रस्त्याने मी विचार करतेय. होपफुली आता ऐकतील आणखीन चांगल्या प्रकारे. या सगळ्यामध्ये काम करत असताना वयोगटाचा उल्लेख झाला. पण महिलांशी संबंधित श्रवणदोष काही वेगळे असतात का? त्यांच्या कामाची पद्धत किंवा त्यांचं आता एकूण असलेलं स्थान, घरातलं त्यांना मिळणारी ट्रीटमेंट वेगळ्या स्तरामध्ये वेगळ्या महिलांचं असं काही श्रवणदोष नाही, श्रवणदोष म्हणजे शारीरिक ह्या संदर्भात पुरुष आणि महिला एकच असतात. त्यामुळे तसा काहीच प्रश्न नाही. त्याही मोबाईल ऐकत राहतात, त्याही जोरजोरात हे करतात. आता त्यांचे ताण आणि याच्यामध्ये त्या मोठ्यांदा बोलणं आणि आरडाओरडा करणं हा वेगळा भाग आहे. पण महिलांना का हा दोष आहे आणि पुरुषांना आहे असं वर्गीकरण नाही. कान सगळ्यांचे सारखे, मुलांचे पण सारखे तसंच आहे संपूर्ण. WHO याबद्दल जे काम करत आहे आता रिसेंटली काय चालू आहे सध्या, कशावर काम करणं सुरू आहे? म्हणजे मगाशी म्हटलं तसं मोबाईलवर त्यांनी खूप लक्ष घातलंय. त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, की रिक्रिएशन नॉईज कसा असावा आणि त्या कारण हे अशा मोठ्या मोठ्या म्हणजे मैफिली हा प्रकार सगळीकडेच आहे. त्यामुळे त्याच्या गाईडलाईन्स खूप चांगल्या प्रकारे केल्या आहेत. या वर्षीचं त्यांचं थीम त्यांनी केलंय फ्रॉम कम्युनिटीज टू क्लासरूम. म्हणजे लहान मुलांच्या कडे लक्ष दिलं पाहिजे. आपण ना नेहमी कानाचा दोष म्हणजे बहिरेपणा हा एकच शब्द आहे. त्यामुळे तो ठार बहिरा एवढंच वाटतं. पण हे मधल्या कॅटेगरीज लक्षात येत नाहीत. तर मुलांना असे सौम्य मध्यम प्रकारचे दोष असू शकतील आणि आहेत. पण त्याच्या नोंदी नीट नाहीयेत किंवा आपण त्याचं मोजमाप केलेलं नाहीये. आणि मगाशी म्हटलं तसं कोणीच कबूल करणार नाही. म्हणजे आई वडील सुद्धा म्हणतात, नाही हो तो वेंधळा आहे. तर मनात असलं की ऐकतो, नाहीतर नाही. पण कुणी म्हणत नाही की त्याला कमी ऐकायला येते. पण त्याचा परिणाम काय दिसायला लागलाय, तर मुलं ही अभ्यासात मागे पडतात. कारण सुरुवातीचा अभ्यास हा सोपा आहे, लेखन वाचन वगैरे. मग त्याच्यानंतर आकलनाच्या दृष्टीने जेव्हा विचार करायला लागतो त्यावेळेला अडचणी भरपूर लक्षात येतात. आणि आता हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे असरचा खूप मोठा रिपोर्ट आहे की भारतामध्ये स्कूल ड्रॉपआउट्स खूप आहेत. म्हणजे शाळा भरती होते, नावं एनरोल केली जातात, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे सगळं केलं जातं, पण गळती पण आहे. आणि गळती वेगवेगळ्या कारणांनी असू शकते. म्हणजे ती फक्त कानाचीच नाही. पण डोळे आणि कान हे 2 सिस्टीम्स आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्यांच्या जर क्षमता कमी झाल्या तर त्याचा आकलनावर परिणाम होणार आहे.
आकलनावर मिळा म्हणजे कौशल्य विकसित होणार नाहीये. नाही, बरोबर. आणि मग हीच मुलं मागे पडायला लागतात. म्हणजे आज आता हा अगदी भारतातल्या सगळ्या स्टॅटिस्टिक्स अशा ह्याच्यात आहेत. प्राथमिक वयाच्यापर्यंत 2% मुलांची गळती होते. म्हणजे 1ली ते 5वी नवीनच्या ह्याच्याप्रमाणे. मग 6वी, 7वी, 8वी मध्ये साधारण 5% मुलांची गळती होते आणि त्याच्या पुढच्या वर्गाला 15% मुलं गळतात. बापरे. पण म्हणजे ही क्षमता कमी-कमी होत जातात. प्रत्येकजण कर्णबधीर आहे असं नाही मला म्हणायचं. पण त्यातले बरेच जण असण्याची शक्यता आहे. पण बरं. आपण मोजलंच नाहीये. बरं. आणि तो बरोबर. पुन्हा सौम्य मध्यम स्वरूपाचा दोष असू असेल. शकतो. म्हणजे पण काय होतं वर्गामध्ये 7 फुटावरनं 10 फुटावरनं त्यांना ऐकणं त्रासदायक होतंय आणि म्हणून ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. मग बाई म्हणतात, "तू चुकीचं लिहितो, तुला शुद्ध लेखन लिहिता येत नाही." पण तो जर शब्द नीट ऐकायलाच आला नाही, म्हणजे 6 म्हटलं का 10 म्हटलं हेच जर कळलं नाही, तर लिखाणात चूकच होणार आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे ह्या प्रकारे म्हणजे कौशल्य विकसनामध्ये आपली मुलं मागे पडतायत आणि म्हणून चांगलं मनुष्यबळ नाहीये. आणि या चांगलं मनुष्यबळ तयार होत नाहीये, त्याला विविध सामाजिक कारणं पण आहेत. पण त्या व्यक्तीची क्षमता किंवा सेन्सरी सिस्टीम, इथे डोळे तपासणंही महत्त्वाचं आहे आणि कान तपासणंही महत्त्वाचं आहे. आणि याचा आपण विचारच केला नाहीये. त्यामुळे WHOने यावर्षी आता तो संदेश दिलाय, की आता क्लासरूमकडे लक्ष द्या. किती ते महत्वाचं आहे. अतिशय पण महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ड्रॉपआउट म्हणजे ऍक्च्युली शाळा थांबवतात की ड्रॉपआउट म्हणजे काय काढून टाकतात, कसं नाही, असतं? नाही, शाळा नाही काढून टाकत. कायद्याने काढताच येत नाही. मग काय होतं? मुलं म्हणतात, "मला नाही शाळेत जायचं, मला नाही आवडत." मग आई-वडील म्हणतात, "तो ऐकतच नाही, तो हुंदडत असतो." त्याला पण त्याला शाळा का आवडत नाही? काय जमत नाही? काय अवघड आहे? मला वाटलं काय की ह्या शाळेत न काढून त्या शाळेत, म्हणजे जी शाळा स्पेशल किड्सची किंवा अशा पद्धतीच्या इकडे घातलं जातं. विशेष शाळेत तर जायला कुणालाच आवडत नाही, कारण लेबल लागतं ना. हम्म. म्हणजे विशेष शाळा असूनही काही उपयोग नसतो. पण मग आता ही जी लहान मुलं आहेत, आता WHO जे म्हणतं की क्लासरूमकडे पुन्हा चला, तर प्रायमरी सेक्टरमधली जी मुलं आहेत त्यांच्यामधल्या गुणदोषांचं प्रमाण वाढलंय, कमी झालंय, काय परिस्थिती आहे आता? तुम्ही 40 वर्षाचा जेव्हा आलेख बघता तेव्हा? लोकसंख्येमुळे मुलांची संख्या वाढली असं म्हणूया. कारण ज्याला काही आधारच नाहीये, म्हणजे मी असं काहीच म्हणू शकत नाही बरं. किंवा माझं एक क्लिनिक हे काही त्याला आधारभूत बरोबर. राहणार नाहीये. बरं. पण लक्षात येतं मुलांच्या किंवा ना काही मुलं बघा बोबडीच बोलतात किंवा उच्चार सदोष असतात, पूर्ण वाक्य बोलू शकत नाहीत. ही इंडिकेटर्स आहेत, हा भाषा विकास नीट झाला नाहीये. बरं. मग तो भाषा विकास का नाही झाला? कानावर भाषा नीट पडलीच नाही. कानावर भाषा जर नीट पडली नाही, तर या श्रुती केंद्रात त्याची नोंद कशी होणार आहे? आणि बरोबर. ती नोंद नीट नाही झाली तर रिकॉल कसं येणार आहे? आठवणार आहे कसं? सांगणार आहे कसं? म्हणजे ह्या अडचणी आहेत. पण आपण ना या प्रोसेसेस समजून घेत नाही. आपण एक गृहीत धरतो. ऐकणं म्हणजे आवाजाला का हो आला? नाही, असं असं नसतं. नाहीये. आकलन महत्वाचं आहे. आणि आकलनात म्हणजे एक साधे आपल्या कोणाचाही आवाज किंवा हे आपलं रजिस्टर होतं किंवा एक मी 2 दिवसांनी तुम्हाला फोन केला तर तुम्ही म्हणाला, "मांडकेबाई हां, लक्षात आहे तुमचा आवाज." बरोबर. हा कसा लक्षात आला? इथे रजिस्टर झाला. बरोबर. म्हणून तो लक्षात येतोय. म्हणजे आपला जी स्टोरेज बँक आहे ती सक्षम पाहिजे. आणि आयडेंटिफाय करायला. हो, म्हणजे एटीएमचा आम्ही म्हणतो असतील तर मिळतील, तसं ते एटीएम आहे. इथे असलं तर ते रिकॉल येईल, बाहेर पडेल. बरोबर आहे. तर त्यामुळे त्या स्वरूपात त्याच्याकडे बघायला पाहिजे. तर ती संवेदना कमी पडते. ती म्हणजे शिक्षण खात्याची पण आहे, ती आरोग्य विभागाची पण आहे. आणि आरोग्य आणि शिक्षण हे राज्यस्तरीय इश्यू आहेत. हे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे संबंध नाहीये. आणि आम्हाला वेळच नाहीये ना याच्याकडे बघायला. आज आपले प्रश्न फक्त रस्ते, पूल, मेट्रो ह्याच्या पुरतेच आहेत. म्हणजे त्या गरजा मानत नाही असं नाही मी म्हणत आहे. पण त्याच्यात किती पैसे घालता आणि ह्याच्याकरता काय शिल्लक ठेवता? शिक्षणावर आज महाराष्ट्र राज्य किती खर्च करते? आरोग्य विभागात किती खर्च करते? तर ते छोट्या-छोट्याच गोष्टी आहेत. आणि मग चांगलं आरोग्य ह्या नुसत्या घोषणा नाही आहेत. हे दिसलं पाहिजे. पण मला एक खरं सांगा बरं का, की तुम्ही इतकी वर्ष हे व्रतच आहे ते, की तुम्ही त्याचा पाठपुरावा करताय, बोलताय. पण त्याच्या करेक्ट उलटी परिस्थिती समाजात दिसते मला. आता मोठ्यानं बोलणं, मोठ्यांदा आवाज आहे, तुम्ही मगाशी राईटली सेड, की जेवढा मोठा तेवढा मोठा. तर हे सगळं इतकं विरोधाभास असताना आजूबाजूला, तुम्हाला असं कधी-कधी हे येत नाही, की म्हणजे फ्रस्ट्रेशन किंवा इरिटेशन, की हे काय आपण जे करतो त्याच्या करेक्ट उलटं चाललंय सगळं, वाटत नाही असं?
खरं सांगायचं ना तर माझा रोल मला माहिती आहे, माझं कॉन्ट्रीब्युशन चमचाभरच आहे. मी काही जग बदलू शकणार नाहीये. पण मला कायम असं वाटलं तेवढं तरी काम मी केलं पाहिजे. त्याच्याकरता मी शिकली आहे. ते माझं म्हणजे त्या माझ्या क्षमता आहेत. आज म्हणजे जसं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याकरता हे माध्यम मोडलंय, तसं माझ्या दृष्टीने हे जाणीव जागृती, लोकजागृती हे आहे. त्यामुळे नाही मी तशी. मी आहे सकारात्मक आहे आणि म्हणजे मला तुमच्या या तुमच्याबद्दल विषय चालला तर तो जो आशा फेलोशिप जी तुम्हाला मिळाली त्याबद्दल सांगा ना. ती ती कशी मिळते? त्याचे नॉर्म्स काय असतात? तुमचं कुठलं काम लक्षात घेऊन त्यांनी तुम्हाला निवडलं? ती फेलोशिप काय असते? अमेरिकन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशन ही जी जागतिक स्तरावरची मोठी संस्था आहे. 2,40,000 मेंबर आहेत त्याचे. बरं. त्याची मी अर्थात सभासद होते आणि माझं शिक्षण अमेरिकेत झालंय. त्यामुळे थोडंसं ती म्हणजे 83 सालीच मी ती सभासद झालेली होते आणि त्यावेळेला जेव्हा पुण्यात आले त्यावेळेला काहीच साधन साहित्य नव्हतं. त्यामुळे मला त्यांची जी जर्नल्स यायची तीच गोष्ट खूप मोठी मोठी वाटायची. वाचन आणि संदर्भ वगैरे. त्यामुळे भावनिकदृष्ट्या थोडी मी जोडलेली होते, की आशामुळे मला हे कळलं, आशामुळे मला हे कळलं वगैरे अशा ह्याच्यात. मग मला त्यांच्या वेगवेगळ्या कमिटीवर काम करायला संधी मिळाली. मी एकंदर त्यांच्या 6 वेगळ्या कमिटीजवर काम अरे केलं. वाह! म्हणजे तिकडे जायला लागत होतं. पण मला आनंद मिळाला. कारण चांगलं काय म्हणजे मला असं नाही म्हणायचं सर्व काही चांगलं आहे. पण नॉर्म्स कसे तयार होतात, अनालिटिकल कसे आहेत. एक मात्र म्हणजे बाकी विविध भावना वेगळ्या सगळ्या बाजूला ठेवल्या, तरी मीटिंगला बसले ना, की ते सगळे रागलोभ बाजूला ठेवून बोलतात. आणि तो एक अगदी घेण्यासारखा चांगली गुण गोष्ट आहे, आहे. की स्पष्टपणे टीका केली तरी ती तितक्यापुरती. बाहेर पडल्यावर खांद्यावर हात ठेवतील, काही हे करणार नाही. पण दुसऱ्याच्या विचाराचा सन्मान, दुसऱ्याच्या विचारांना काहीतरी आहे, त्याही रस्त्याने जाऊन बघू वगैरे या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. आणि या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान म्हणून ती आशा फेलो ही प्रक्रिया आहे. तर अर्थात मी तिथे वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते. त्यामुळे मग मी एका ह्याच्याशी चर्चा केली, की आहे इंटरनॅशनल जे आहेत, आम्ही बाहेर आहोत. आमच्या कामाची नोंद होऊ दखल शकते घेतली का? जाते का? हां. तर ते म्हणाले, "होईल, तुम्ही अर्ज करा." म्हणजे. बरं. मग त्याच्यामध्ये मात्र नुसता बायोडेटा पाठवून होत नाही, तर तुमच्या कामाचं बरोबर. काय केलंय ते वर्णन बरंच यायला लागतं आणि ते त्यांचे निकष आहेत. तुम्हाला कोण नॉमिनेट करेल? बरं. म्हणजे कुणीही भारतातनं नाही नॉमिनेट करणार. त्या निकषांनी मग त्या मेंबरनी मला नॉमिनेट केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमचं ह्या काम थोड्या काही पाहून. अडचणी होत्या कारण तेवढा परिचय नसतो बरं. किंवा काय. पण मी थोडंसं 2-3 लोकांशी बोलून ती सुरुवात केली. बरं. 2 वेळा पहिल्यांदा सबमिट केलं त्यावेळेला झालं नाही. तिसऱ्या वेळेला मग तो एक म्हणजे त्यातलंही आपल्याला कळायला लागतं. करेक्ट. डूज अँड डोंट्स समजतात. तर महत्वाचं ना काम कसं केलंय, काय केलंय आणि त्याचं ह्यातला नोंदी ह्या फार महत्वाच्या आहेत. नुसता तो बायोडेटा नाही, की 2010 मध्ये हे केलं, 11 मध्ये हे केलं, 12 मध्ये केलं. आणि हे जसं माझं क्लिनिक आहे तसं सामाजिक संदर्भात मी बरंच काम करत असते. तर सुहृद मंडळ म्हणून एक NGO आहे, डेफ स्कूल आहे. त्याची मी अध्यक्ष होते. बरीच म्हणजे 20 वर्ष आज त्याच्यामध्ये काम करते. तर ह्या कर्णबधीर मुलांकरता चांगलं शैक्षणिक साहित्य नाही म्हणून त्या अभ्यासक्रमाची पुस्तकाचं आम्ही सगळं बालभारतीच्या पुस्तकाचं पुनर्लेखन केलं आणि त्यांना कशी समजतील बरं. अशा पद्धतीने 40 पुस्तकं मी म्हणजे आम्ही टीमनी तयार केली म्हणजे बरं. सगळ्या ह्याच्यात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या 195 शाळांमध्ये ती मोफत वाटली होती. म्हणजे तो एक जरा मोठा कार्यक्रम झाला होता. नंतर स्टार्की फाउंडेशन म्हणून एक अमेरिकेतला आहे. ते मोठ्या प्रमाणावर फ्री हिअरिंग एड्स देतात. बरं. तर त्याच्यामध्ये थोडं बऱ्यापैकी काम केलेलं होतं. बरं. आणि इंडियन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशन जी आहे त्याच्यामध्ये पण मी सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट होते. जबाबदारीची पद त्यामुळे आहेत. तिथलं काम त्याच्यात काय काय केलं हं. या सगळ्या बऱ्याच नोंदी अशा वेगवेगळ्या स्वरूपात हे केलेल्या होत्या. वाह! आणि त्यामुळे त्याची नोंद झाली. म्हणजे माझं क्लिनिक हा त्यातला महत्त्वाचा भाग नव्हता. बरं. हे जे सामाजिक संदर्भातले जी काम कामं आहे. आहेत म्हणजे प्रदूषणासंदर्भातले आहे किंवा सामाजिक ह्या संस्थांच्या स्वरूपात केलेलं काम आहे. रिचिंग आउट टू मासेस, लोकांपर्यंत पोहोचणं. एक कॉमन नेहमी म्हटलं जातं की टू रिच आउट द अनरीच. जोपर्यंत जिथे कोणी जात नाही तिथे आपण गेलं पाहिजे. खरी गोष्ट. आणि पुन्हा पुन्हा मला तेच आहे की आमचा आवाज छोटा आहे, लोक कमी आहेत, पण आपण गेलं पाहिजे. मग ते कितीही असू दे अशा ह्याच्यात. कारण जे व्हॉल्यूम आहे तिथे सगळेच जातात. असणारच आहेत. करेक्ट. तर माझा आपला रस्ता छोटा आहे, आडवाटेचा आहे, वाह! पण तो चालू आहे. या शेवटचा प्रश्न विचारतो मी. या सगळ्यामध्ये महत्वाची जबाबदारी असते, जे आपण मगापासून बोलतोय, की ध्वनी प्रदूषण,
एकूण व्हॉल्यूमची तीव्रता, मग ती पर्सनल असू दे किंवा सार्वजनिक ठिकाणची असू दे, या सगळ्यामध्ये शासकीय सरकारी लेव्हलवरच महत्त्वाचे निर्णय होणं फार गरजेचं वाटतं मला. कारण त्याशिवाय सिस्टीम बदलणारच नाही. समजा आता तुम्हाला एक 4 मुद्दे दिले, की या 4 मुद्द्यांवर पहिल्यांदा काम व्हायला पाहिजे तातडीनं. तर काय 4 मुद्दे असतील? सगळ्यात पहिलं ना, इम्प्लिमेंटिंग एजन्सी किंवा अथॉरिटी सगळी पोलीस खात्याला दिली आहे कायद्याने, आणि पोलीस अक्षम आहेत. त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ध्वनी प्रदूषण अजिबात नाही आहे. म्हणजे तुम्ही आत्तासुद्धा जर आज तुमच्या शेजारी खूप मोठा आवाज आहे आणि रात्री 10 वाजता तुम्ही 10 नंतर फोन केलात, तर पहिला घेतला जात नाही. घेतला तर नोंद घेतली जात नाही आणि तो आवाज कमी होईल की नाही हेही शाश्वती खात्री नाही. नाही आहे. कारण त्यांच्या दृष्टीने 2 गोष्टी आहेत. एक, बाकीचे प्रश्न खूप मोठे आहेत. होय. आणि मला खूप वेळा वाटतं की तो जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना समजलंय काय हे ध्वनी प्रदूषण काय आणि त्याचे परिणाम काय आणि त्यांची कर्तव्य काय आहेत. कदाचित ते वरपासून खालपर्यंत नीट आलेलं नाहीये. बरं. आणि वैयक्तिकरित्या मला तर अगदी नेहमी जाणवतं ते पोचलेलंच नाहीये. म्हणजे अगदी मागच्या वर्षी गणेश मंडळाची कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग होती. निवेदन होतं वर्तमानपत्रात आणि कार्यकर्ते, मंडळाचे अधिकारी आणि नागरिकांनी यावं. मी नागरिक म्हणून गेले होते. मी बोलायला यायला उठले, मला कोणी बोलू दिलं नाही. आरडाओरडा खूप केला आणि मला म्हणाले, "खाली बसा." आधी तुम्ही आलातच कसे? हे ऑडियन्समधनं होतं. समोरच्या बाजूचे कोणीही बोलायला तयार नव्हते किंवा मला बोलू द्या. आणि ती जे सन्माननीय अधिकारी व्यक्ती म्हणाली, "अहो बाई माणूस आहे, बोलू द्या." मी म्हटलं, "अहो बाई बाई माणूस माणूस आहे म्हणून नाहीये. मी हक्कासाठी." आणि म्हणजे त्यांनाही समजत नाहीये. म्हणजे सगळ्यांच्याच दृष्टीने ध्वनी प्रदूषण या शिळोपायच्या गप्पा आहेत. हे जमलं तर करू, नाहीतर काय, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, रस्त्याचा प्रश्न मोठा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, याच्यात तुम्ही काय कटकट करताय, असा ॲटिट्यूड आहे. पण आपण काय करणार आहोत? पण म्हणून सोडून नाही द्यायचं. कारण नाहीतर मग कधीच कोणी उचलून धरणार नाही. म्हणजे मग आत्ता सोडून दिलं तर, आता एक साधी गोष्ट त्याच्यातली महत्त्वाची आहे, ते अमेरिकेमध्ये येलोस्टोन नॅशनल पार्क आहे, जो म्हणजे फार मोठं प्रसिद्ध आहे. तो नो फ्लाइंग झोन केलेला आहे, कारण प्राण्यांना विमानाच्या आवाजाचा त्रास होतो. आणि हे कुणी केलं? तिथे येणाऱ्या सामान्य नागरिकांनी. त्या येलोस्टोनला भेट दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्यात जास्त फ्लाइट्स इथे येतायत आणि मग ते प्राणी, पक्षी कसे घाबरून बसलेत. आज आपल्याकडे कावळा म्हणजे चिमणी कावळा दिसत नाहीत. आपण म्हणतो काँक्रिटीकरण झालंय, ते बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, पक्ष्यांचं आपापसातलं संवाद संपलाय, कारण त्यांचा आवाज त्यांना ऐकायला जात नाही. त्यांनी जर सांगितलं, "अरे इकडे या, खायला काहीतरी आहे," तर ते दुसऱ्याला कळलं पाहिजे. आणि त्यांच्या मेटिंगमध्ये वगैरे ह्याच्यात सुद्धा अडचणी येतात, म्हणून ते आवाजापासून दूर जात आहेत आणि म्हणून पक्षी कमी झालेत. आणि म्हणजे आपणच जर वातावरणाच्या करता, संवर्धनाकरताच प्रयत्न करत नाही आहोत. आणि म्हणजे जरी ते एन्व्हायरमेंटला ते हरित क्रांती होऊ दे सगळं म्हटलं, तरी पक्षी पण हवेत ना. अगदीच ती सायकल आहे, ती सगळी चक्र आहे ते. माणसाचा विचार होत नाही तर पक्षांचा कोण नाही, करणार? पण तुम्ही बरोबर बोलात, की पोलिसांकडच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. ऑलरेडी त्यांच्यावर खूप जास्त जबाबदाऱ्या पण आहेत आणि त्यामुळे ती प्रायोरिटी नसते. मग काय करायला पाहिजे? कुणाकडे द्यायचं हे सगळं? आहे, कायद्याशी बदल आहेत, त्यामुळे आपण कोणी काही करू शकणार नाही. म्हणजे आणखी कुठले मुद्दे त्यात आणले पाहिजेत? म्हणजे प्रायोरिटीनं काय गोष्टी केल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? नाही, सगळ्यात ही स्वतःची शिस्त आहे, की मी आवाजाची पातळी हे करणार नाही. म्हणजे मला शांततेत राहण्याचा अधिकार आहे, हे मी जेव्हा म्हणते, तेव्हा ते दुसऱ्यांनी पण मान्य केलं पाहिजे. किंवा अगदी आता साधी रिडेव्हलपमेंटच्या गोष्टी एवढ्या घडतायत. हल्ली इंटिरियर डेकोरेशन म्हणजे न संपणारी प्रक्रिया आहे. कोणाच्या तरी घरात ठाक, 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 ठाक चालू असतं. आमच्याच बिल्डिंगमध्ये सध्या आहे. अरे वेळा ठरवा ना. की आणि परवा कोणीतरी म्हणालं, "हो, लहान मुलं, आजारी माणसं." म्हटलं, "नाही, मला सुद्धा त्रास होतो. मी 6 वाजता घरी आल्यावर मला शांतपणे बसायचं आहे, चहा प्यायचा आहे. मला त्या 6 महिने झाले आमच्या इथे बिल्डिंगमध्ये काम चालू आहे आणि रात्री 10 पर्यंत." आता हे नियम करायला पाहिजेत, की 8 ते 6च करा, रविवारी करायचं नाही. पण हा जो अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे ना, यांना कसलेच नियम नाही आहेत. आज म्हणजे हे सगळे सिव्हिल वर्क करणारे आहेत, बिल्डर आहेत आणि बिल्डरचं राज तर वेगळंच आहे. त्यांचे नियम वेगळे आहेत. ते आम्ही ठरवू ते आमचे नियम. त्यामुळे माणुसकीने आपण बघत नाही आहोत.
दुसऱ्याला समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो मला दिला पाहिजे. हे जोपर्यंत आपण बघत नाही ना, शांतपणा किती महत्वाचा आहे. मग ते आपण मग बाकीच्या गोष्टी मग मेडिटेशन, योगा बिगा त्याला मी तो कमी काय? लेखत नाहीये, पण ते उचलून नाही आणता येणार आहे. वातावरण शांत तर केलं हवंच. पाहिजे. वातावरण शांत हवं, तर आपोआपच शांतता मिळेल, समाधान मिळेल, आनंदाने जगता येईल. आणि शेवटी हे सगळं ऐकण्याच्या आनंदासाठी आहे. वा, नाही, हा मुद्दा खरा आहे. म्हणजे हे सगळं ऐकण्याच्या आनंदासाठीच आहे. खूप महत्वाचे मुद्दे आज आपण इथं बोललोय आणि मला अशी खात्री आहे की निदान या एपिसोड नंतर एक 10% लोकांनी जरी स्वतःमध्ये बदल करायचा ठरवला तरी खूप होईल. मला नेहमी असं वाटतं की कान हा फारच दुर्लक्षित आहे. कारण आपण डोळे पटकन तपासतो आणि काय अंगाला लागलं बिगलं तर पटकन पाहतो, पण कानाकडे लक्ष देत नाही. आणि ती जास्त महत्वाची गोष्ट आहे, कारण तो झोपत नाही कधी. यू राईटली सेड. तर यातून बोध घेऊया, शहाणं होऊया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्या मोठ्याने आवाज येईल तेवढी ताकद मोठी असं नसतं. जसं डॉक्टर म्हणाले की जेवढं शांत, संगीतापासून सगळ्या गोष्टी जेवढ्या हळू तेवढ्या त्या जास्त नीट ऐकता येतात लक्ष देऊन. त्याकडे लक्ष देऊया. तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात, मला खूप बरं वाटलं. त्यानिमित्तानं आम्ही तुमच्याशी जोडले गेलो. आमचं ब्रीदवाक्यच आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. त्यामुळं आज डॉक्टर कल्याणी जोडल्या गेले आपल्याशी. तर काळजी घ्या कानांची आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराची. पक्षी पण वाढले पाहिजेत. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा. फीडबॅक द्या. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मी जरूर डॉक्टरांना विचारीन. त्याची उत्तरं आपण तुम्हाला देऊ. थांबतो इथे. भले ते घडो. डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.